युद्धात जिंकले पण तहात हरले, हा वाक्प्रचार आपल्याकडे इतका रूढ झालेला आहे. तर युद्ध जिंकणं जितकं महत्त्वाचं तितकंच तह सक्सेसफुल करणं सुद्धा हो, महत्त्वाचं. हो. ही तहनीती कशी असायची त्याच्याबद्दल काही लिहून ठेवलेलं आहे कोणी? जसे हे इंग्रज शिवाजी महाराजांशी काही गोष्टी डील करत होते, तर शिवाजी महाराजांनी कायमच त्यांच्याकडं काही गोष्टींची मागणी केलेली दिसते. शिवाजी महाराजांनी इंग्रजांची राजपूरची वखार लुटली बरं का त्यावेळेस. आणि ही वखार लुटल्यामुळं या इंग्रजांना जवळपास 90,000 रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे त्या काळात. त्या काळात. आता हा 90,000चा तोटा झाला आहे, त्यासाठी हे इंग्रज सारखे तगादा लावून होते की महाराज आम्हाला भरपाई द्या. त्यासाठी इंग्रज हेडक्वार्टरमधनं कायम एक एक कुठला माणूस सतत यायचा. टॉमस निकल्स आला, नारायण शेणवी आला, पुढं हा हेनरी ऑक्झंटन आला. हे शिवाजी महाराजांकडे काय येत होते, तर आम्हाला तुम्ही त्याची भरपाई द्या. तर शिवाजी महाराजांनी त्यांना भरपाई दिली ना. किती दिली आहे? ही गोष्ट आहे 1661ची राजापूर लुटल्याची गोष्ट. शिवाजी महाराज त्यांना भरपाई देतात ते 1674मध्ये. बापरे. इतक्या वर्षाचा काळ लुटला आहे. आणि ते किती देणार आहेत, तर मी तुम्हाला यावर्षी 5,000 रुपये देतो, पुढच्या वर्षी 5,000 रुपये देतो आणि तिसऱ्या वर्षी मी तुम्हाला 10,000 रुपये देतो. म्हणजे मी तुमच्याकडं भरपाई देतो पण ती 20,000 रुपयांची देतो. बघा ना शिवाजी महाराजांना डील कसं करायचं हे त्यातनं कळतं ना आपल्याला. आता जो तुमचा प्रश्न होता की कायमच तहाच्या गोष्टी जेव्हा आपण बोलतो, हा हेनरी ऑक्झंटन जेव्हा रायगडावर आला होता आणि त्यांनी सगळा राज्याभिषेकाचा सोहळा देखील पाहिला, हा ती जी कलमं घेऊन आला होता शिवाजी महाराजांची सही करून घेण्यासाठी की जो तह आहे आपला, त्यात शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यामध्ये आमची म्हणजे इंग्रजांची चलनं चालू द्यावीत असं एक त्यात कलम घातलं होतं. जी दूरदृष्टी म्हणतो, आज बघा आपण रुपया आणि डॉलर असे एक कायम कंपॅरिझन करत असतो. तर परकीय चलन जर का माझ्या राज्यात चाललं तर त्यातनं पुढं काय होणार आहे हे शिवाजी महाराजांना ठाऊक होतं. आणि त्यांनी सर्व कलमांना टिकमार्क केले, पण ते एक कलम शिवाजी महाराजांनी रिजेक्ट केलं की हे कलम जरी एका वाक्यामध्ये तिथं मेन्शन केलेलं असलं तरी ह्याचे परिणाम पुढं जाऊन काय होणार आहेत हे शिवाजी महाराजांनी ओळखलेत. आणि काय म्हणजे जसं म्हणालो की गुलाम विक्री माझ्या ह्याच्यात चालणार नाही आहे, ही धोरणं ह्यात कलमांमधनं दिसतात. दूरदृष्टी दिसते, तुमचं चलन माझ्या राज्यात चालू देणार नाही हे देखील दिसतं व्यापारी धोरणातनं किंवा फायनान्सच्या दृष्टिकोनातनं म्हणू आपण. आणि गुलाम विक्री अशा वेगवेगळ्या एक्झाम्पल्समधनं शिवाजी महाराजांनी कायमच एक वरचढ भूमिका घेतलेली दिसते काय तहांमधनं. अजून एक गोष्ट तुम्ही खूप सुरुवातीला उल्लेख केलेला तो असा होता की महाराज जेव्हा युद्ध करत नव्हते किंवा युद्धाच्या त्या सगळ्या धामधुमीत नसायचे तेव्हा शांततेच्या काळामध्ये सुद्धा ते बऱ्याच गोष्टी करायचे, ज्यामध्ये त्यांनी संस्कृती रक्षणाचं सुद्धा मोठं काम केलं. म्हणजे शिवाजी महाराजांनी संस्कृती रक्षणासाठी इतक्या वेगवेगळ्या पद्धतीची पावलं उचलली आहेत. एक तर शिवाजी महाराज हे कायमच धर्माभिमानी राहिलेले आहेत. आता जेव्हा मी धर्माभिमानी म्हणतो तेव्हा त्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश येतो, तेव्हा तुम्ही आता 21व्या शतकाच्या चष्म्यातनं तुम्ही 17व्या शतकाकडं बघू नका, कारण मग थोडीशी गल्लत होते. बरोबर. अतिशय धार्मिक असा तो काळ आहे. देवदेवांना, महाभारत रामायणांना शिवाजी महाराजांनी लहानपणी सगळे हे ऐकलेल्याची उदाहरणं आहेत. शिवभारत ग्रंथाचाच उल्लेख आहेत की शिवाजी महाराजांची जडणघडण कशी झाली. त्याच्यामुळं शिवाजी महाराजांनी कायमच आपल्या समोर आलेल्या संतांना आदर दिलेला आहे. मठांना, मंदिरांना त्यांनी इनामं दिलेल्याची उदाहरणं आहेत. त्याच्यामुळं झालं असं की शिवाजी महाराजांचं त्या पलीकडचं अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला की शिवाजी महाराजांची प्रचंड भक्ती कोणावर होती, तर ते तुळजाभवानी मातेवर होती. बरोबर. आपल्याला कायमच एक उदाहरण दिसतं. तर ह्या राज्याभिषेकाच्या काही दिवस आधी शिवाजी महाराजांनी प्रतापगडवर जी भवानी मातेचं मंदिर बांधलेलं आहे, त्या भवानी मातेच्या मंदिरात सुवर्णछत्र अर्पण महाराज तिथं अर्पण करायला गेल्याचा उल्लेख आढळतो. म्हणजे मठांना जशी इनामं दिली तशा आपल्या देवीची भक्तीसुद्धा आपण कायम नित्यनियमानं केली पाहिजे, हे एक पूर्ण शिवचरित्रातनं दिसतं आपल्याला. ह्या पलीकडे जाऊन संस्कृती रक्षण वगैरे म्हणतो ना, तेव्हा आता बघा आपल्याला वेगवेगळी उदाहरणं आपल्याला पुन्हा येतात समोर शिवचरित्रातनंच. तर ती अशी आहेत की शिवाजी महाराज जेव्हा इतर प्रांतामध्ये जातात आहेत तेव्हा पोर्तुगीजांसोबत एक किस्सा असा घडला की गोव्यामध्ये ह्या गोव्याच्या पोर्तुगीजांच्या गव्हर्नरने, त्याचं नाव आहे कॉन्ती दे सँतिसाओ, ह्या गव्हर्नरने तिकडे एक हुकूम काढला की गोव्यामध्ये जर का तुम्हाला म्हणजे हिंदू बांधवांना जर का राहायचं असेल तर त्यांनी कॅथलिक व्हा किंवा इथनं चालतं व्हा. अतिशय जहाल पद्धतीचा असा हा हुकूम आहे. आणि शिवाजी महाराजांना जेव्हा ही गोष्ट कळाली तेव्हा ज्या पाद्र्यांमार्फत हा हुकूम काढला आहे त्या 4 पाद्र्यांना शिवाजी महाराजांनी तिथं पकडलं आणि त्यांना विचारलं की आता हा प्रदेश माझा आहे, त्याच्यामुळं जर का मी असा हुकूम काढला तर तुम्ही काय कराल. तेव्हा त्यांनी त्यावर नकार दिला. त्यावर शिवाजी महाराजांनी त्यांची मुंडकी मारल्याचं उदाहरण आहे. म्हणजे जशास तसे वागावे असं जे दिसतं शिवाजी महाराजांचं तत्त्व, की शिवाजी महाराज धर्माभिमानी होते हे सांगण्यासाठी हे एकच उदाहरण पुरेसं आहे असं मला वाटतं. जसं मठांना, मंदिरांना शिवाजी महाराजांनी उदाहरणं देऊन संस्कृतीचं एक छान एक
आलेख तयार करून दिले, उदाहरणं सेट करून ठेवली. तसं राज्याभिषेकाच्या नंतर शिवाजी महाराजांनी आणखीन एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला हात घातला आहे बरं का. तो प्रकल्प म्हणजे राज्य व्यवहार कोश. आज बघा आपल्याकडं मराठी इंग्लिश डिक्शनरी असतात. डिक्शनरीचा वापर कायम होत गेलेला आहे. वेगवेगळ्या भाषांमधनं आपल्याला ते शब्द आपल्याकडं पाय परवलीचे शब्द असतील याचा आपण कायमच विचार करतो. आजच्या काळामध्ये आपण पटकन सर्च करतो गुगल ट्रान्सलेट करून. त्या काळात झालं असं होतं की शिवाजी महाराजांचा कार्यकाळ किंवा शिवपूर्व काळ आपण ज्याला म्हणू, 300 वर्ष जवळपास ह्या इस्लामी आक्रमकांनी कायमच इथे त्यांची भूमिका बजावली आहे इस्लामी धोरण राबवण्यासाठी. त्यासोबतच झालं असं की त्यांच्यासोबत येणारे सगळे फारसी शब्द आहेत ते फारसी शब्द इथल्या जनमनात रुजू झालेत. त्याच्यामुळे दैनंदिन वापरातसुद्धा हे सगळे फारसी शब्द वापरायचे. म्हणजे किल्ला हा सुद्धा फारसी शब्द आहे बरं का. आपण आपण ज्ञानदा वरोहित असं जर का म्हणतो, तो व शब्दसुद्धा फारसीतनं आलेला आहे. फारसीमधनं आलेलं. कागद शब्दाला तर प्रतिशब्द नाही, तो कागजवरनं आलेला आहे. खंदक असे कितीतरी शब्द आजसुद्धा आपण वापरतो ते फारसी त्यांचं मूळ आहे. तर त्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की भाषा हे एक संस्कृतीचं माध्यम आहे. म्हणजे संस्कृती पसरवण्याचं म्हणजे आहे ते भाषा हे एक माध्यम आहे. हे माध्यम जर का मी म्हणजे रिफॉर्मेशन्स केले याचे, तर त्यातनं काय घडेल, तर ह्या सगळ्या फारसी शब्दांना मी प्रतिशब्द शोधून काढा. म्हणून रघुनाथ पंत हनुमंते यांना त्यांनी शिवाजी महाराजांनी जबाबदारी दिली आहे की तुम्ही एक अशी डिक्शनरी तयार केला. त्या डिक्शनरीचं नाव आहे राज्य व्यवहार कोश. जवळपास 1300 शब्दांचा तो शब्दकोश आहे की फारसी शब्दांना तुम्ही काय मराठी किंवा संस्कृत प्रतिशब्द वापरले पाहिजेत याचे नियम घालून देण्यासाठी हा ग्रंथ तयार झालेला आहे. मला वाटतं की हे एक जगाच्या इतिहासात जर का तुम्ही बघितलं तर डिक्शनरी तयार करणारा कदाचित पहिला राजा असावा.